बघा इकडे इकडे बघा, सगळ्यांनी इकडे बघा. आणि गुलाबी पण आहे. उमेदवारी अर्ज भरणार आहात आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून एक तरुण चेहरा आपण दिलेला आहे, उच्च शिक्षित चेहरा दिलेला आहे. कसं बघता या सर्व निवडणुका? सर्व इच्छुक उमेदवारांनी आपापले भावना पक्षाकडे व्यक्त केली होती. शेवटी उमेदवारी देत असताना एकाची निवड त्या ठिकाणी करावी लागत असते, परंतु उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून एक तरुण चेहरा पक्षाने त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि मला विश्वास आहे की मनश्री तिला दिलेली जबाबदारी पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने रोहेकर विश्वास दर्शवतील त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्णपणाची खात्री आहे. पक्षाने घेतलेला निर्णय अचूक होता, अशा पद्धतीने काम होईल असं मला या निमित्ताने सांगायचं. शिंदेगड देखील आता जोमाने आपल्या रोखण्यामध्ये एंट्री करतात, देखील उमेदवार उभे केले जातात. याकडे करू द्या उमेदवार उभे, मला आनंद आहे. विरोधक असल्याशिवाय मजा येत नाही आणि शेवटी निवडणुकीमध्ये रोहेकरांची अस्मिता, रोहेकरांचा स्वाभिमान अभिमान आणि रोह्यासाठी गेल्या 40 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मी दिलेलं योगदान याचं निश्चितपणाने त्याची पूर्णपणाची पोचपावती रोहेकरांच्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळेल असा सार्थ विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आहे. गेल्या 40 वर्षाच्या माझ्या जीवनामध्ये मी 5 वेळेला विधानसभेला सामोरं गेलो, 3 वेळेला लोकसभेला सामोरं गेलो, आधी ती 2 वेळेला विधानसभेला सामोरं गेली. नगरपालिकेला ज्या वेळेला 2001, 2006, 2011, 2016 त्या वेळेला तमाम रोहेकरांनी आम्हा कुटुंबियाच्या वरती आम्ही केलेल्या कार्याच्या वरती विश्वास दर्शक आम्हाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की यावेळेला सुद्धा निवडणुकीतला यश हे प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, इकडं तिकडं होत असतं, परंतु मतदार हा शून्य आहे, सुविद्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार पुरेपूर करणारी माझी रोहेकर जनता आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवार उभा करण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. येऊ द्या, बघू द्या, त्यांनासुद्धा रोहा कसं झालं आहे ते पाहायला मिळेल आणि ते ज्या गावातून येत आहेत त्या गावात त्यांनी काय काम केलं आहे त्याची आठवण रोह्यामध्ये आल्याच्यानंतर त्यांना नक्कीच होईल, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. सर, रोहा बदलतोय हे घोषवाक्य घेऊन खऱ्या अर्थानं शिवसेना जी आहे मैदानात उतरलेली आहे आणि जनतेमध्ये जात आहे. कसं बघता त्या? बदलला आहे शब्दाचा अर्थ कळावा लागतो. शब्द कोणीतरी लिहून दिलेलं बोलणं आणि घोषवाक्य करणं सोपं आहे, पण त्याचा ज्या वेळेला आपण वाक्य बोलतो त्याला आपल्या गावात आपण काय केलं आहे आणि काय बदललं आहे याचा आराखडा कधीतरी करावा लागत असतो. समोर काही वेळेला बोलता येतं, पण आपल्या मनाला कळत असतं की आपण काय बोलतो ते. त्यामुळे त्यांनी बोलणार असेल त्यांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं. रोहेकरांना ज्ञात आहे आणि तमाम महाराष्ट्राला माहिती आहे रोहा गेल्या 25 वर्षामध्ये काय पद्धतीने बदललं आहे. ते बदलतंय असं सांगण्याची काय आवश्यकता असं मला काय त्यानिमित्ताने वाटत नाही, पण बोलू द्या. त्यांना जे काय वाटतं ते लोकशाहीमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि काय करायचं आहे ते रोहेकर नागरिक रोह्याची अस्मिता टिकवण्यासाठी काय करायचं ते करतील. लोकसभेला आपल्याला शिंदे शिवसेना असेल किंवा महायुतीने चांगल्या पद्धतीने इतर घटक पक्षांनी मदत केली, मात्र विधानसभेला मदत केली नाही असे काल बरंच भोगावले म्हणाले. आणि त्यामुळे सर एक असं आहे की विधानसभेला काय घडलं ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे. लोकसभेला मला महाड विधानसभा मतदारसंघातून 3,500 मताधिक्य होतं. त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर राजू साहेब इथे आहेत. मला त्यांनाही माहिती आहे की कमीत कमी 25,000 ते 30,000 मतं घड्याळाची आहेत. मला ती 100% मिळाली असतील तरी मी 3,500च्या मताधिक्याने तिथे पुढे राहिलो. आता तिथले विद्यमान आमदार जे आहेत, माननीय मंत्री महोदय आहेत, ते 25,000पेक्षा जास्त मताधिकार निवडून आले. मग माझी काही त्यांना मतं नाही मिळाली तसं गृहीत धरलं तर मग त्यांनी माझ्यासाठी काम केलं. मी वारंवार बोलत आलो, आजही बोलतो आहे, पण ते सांगतायत ती गल्लत आहे, गफलत आहे, जाणून बुजून आहे हे कशी आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. 50,000 मतं मला नाही मिळालीत असं मला आकड्याच्या आधारित म्हणता येईल. त्यामुळे असं काही सांगण्यापेक्षा आपल्या मनाला विचारा, ज्या देवाला मानतात एव्हरेस्टच्या समोर जा, ते सांगा कोणी काय केलं ते. मी निश्चित माझ्यासाठी शिवसेनेच्या सगळ्यांनी काम केले.
आणि माझ्याकडून सुद्धा महेंद्र दळवी असतील, भरत गोगाले असतील, योगेश कदम असतील, या सर्वांच्यासाठी त्याच प्रामाणिकपणाने मी काम केलेलं आहे. यापेक्षा मला अधिक कोणाच्या उत्तराला मी द्यावं असं मला वाटत नाही. सर, खरा हा वाद पालकमंत्री पदाचा आहे आणि निवडणूक मला या विषयावरती काही बोलायचं नाही, काही नाही, काही फरक पडत नाही. मी स्वतः प्रदीर्घ काळ पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. या जिल्ह्याचा सर्वाधिक पालकमंत्री सुनील तटकरे राहिला आहे. रायगडकरांना माहिती आहे की मी काय काम केलं आहे. त्यामुळे कोण काय कुठल्या मुद्द्यावरनं काय बोलतं हा माझ्यासाठी विषय गौण आहे. रायगड आणि रायगडचा विकास, रायगडची संस्कृती, रायगडचा इतिहास आणि उद्याचं भवितव्याचं रायगड याच भावनेशी मी आयुष्यभर जोडला गेलेला आहे आणि श्वास असेपर्यंत त्याच भावना मनाशी घेऊन मी त्या ठिकाणी काम करणार. सर, रायगड जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी भाजप बरोबर आपण आहात आणि शिवसेना किंवा राष्ट्रवादी बरोबर कशी युतीचं कसं आहे? महाड, श्रीवर्धन, पेण या मतदारसंघामध्ये या नगरपालिकेच्या मध्ये युती झालेली आहे. इतर ठिकाणचं स्पष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळेल. माझं त्यांच्याशी सर्वांशीच योग्य पद्धतीने चर्चा सुरू आहे. एक आपण पाहाल की आपल्याच वाहिन्यांनी आपल्यापैकी सर्वांनीच अनेक वेळेला गेल्या 4 महिन्यामध्ये ही वक्तव्य आपल्या वाहिन्यांच्यावरती दाखवली होती. कुणी मला असल्यागे शब्दात शिवी देत यांच्याशी आम्ही युती करणार नाही असं घोषित केलं. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 4 वेळा केलं. माझे वडीलसुद्धा काढले गेले तरी पण मी काय बोललो नाही. महाडच्या ठिकाणी तर गलिच्छ शब्दामध्ये शिवीगाळ झाली. तर माझ्याकडनं कुठेही आघाडीच्या युतीच्या धर्माला तडा जाईल असं कुठलंही काम ना माझ्याकडून किंवा माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं झालेलं आहे. रायगडची जनता सुज्ञ आहे, ये पब्लिक आहे, सब जानती है. धन्यवाद. धन्यवाद बोलले सर. 3 तारखेला बघायला जे उभे ठरलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष पद असेल किंवा सभापती पदाचा त्या ठिकाणी अनुभव आहे. आपल्याला नवीन चेहरा म्हणून उच्च शिक्षक म्हणून साहेबांनी संधी दिले. कसं या ठिकाणी टफ फाईट होईल? नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते. त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. मी त्यांचा नक्कीच आदर करते. टीका टिप्पणी करायला मी इथे आली नाही आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे, सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचं आहे. आणि तटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू. त्यांनी जो विकास केला आहे त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे. थँक्यू.